ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। नाताळ व नूतन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर 24 डिसेंबरपासून शिर्डीमध्ये साई भक्तांचा मोठा ओघ सुरू झाला आहे। देश विदेशातून आलेले भाविक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट प्रशासनाने सर्व आवश्यक सुविधा सज्ज ठेवल्या आहेत। दर्शन व्यवस्थेसोबतच निवास, आरोग्य सेवा आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे। कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी सांगितले की भाविकांना सुलभ व सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी संस्थानामार्फत सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे। मंदिर परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने करडी नजर ठेवली जात आहे। आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्या आहेत। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की साई भक्तांना कोणताही त्रास होऊ देणार नाही। तसेच दर्शन प्रक्रियेदरम्यान भाविकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे। नाताळ नूतन वर्षाच्या कालावधीत भाविक संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून त्यानुसार व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात येणार आहे। ABP न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधि राहुल फुंदे, शिरडी। क्रिसमस की छुट्टियां चालू हो गई है और शिरडी में शिरडी महोत्सव का भी आयोजन जो है वो 25 दिसंबर से शुरू हो गया है। हर दिन लगभग 80 से 90 हज़ार साई भक्त जो है बाबा के दर्शन के लिए आ रहे हैं। हर साल का आखिर का दिन और नए साल की शुरुआत जो है बाबा के भक्त जो है बाबा के साथ में जो है बाबा का दर्शन लेके शुरुआत करते हैं। तो हर साल जो है इस साल जो है लगभग 2.5 से 3 लाख साई भक्त जो है वो दर्शन के लिए आने का अंदाज़ है। तो उसके हिसाब से सभी तैयारी जो है भक्तों को रहने के लिए अतिरिक्त मंडप व्यवस्था, उनके दर्शन की व्यवस्था, उनकी प्रसाद भोजन की व्यवस्था, ये सभी व्यवस्था जो है वो साई बाबा संस्थान की ओर से की गई है। भक्तों का दर्शन सुलभ होना चाहिए, इसलिए एडिशनल पुलिस फोर्स भी बुलाया गया है। 31 दिसंबर को बहुत भक्तों की भीड़ रहती है, तो भक्तों का दर्शन सुलभ और अच्छी तरह से होना चाहिए, इसलिए साई मंदिर जो है वो रात दिन दर्शन के लिए भक्तों के लिए खुला रहेगा। ओम साईराम। नाताळच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि शिर्डीमध्ये शिर्डी महोत्सवसुद्धा 25 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे। मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत। 25-24 डिसेंबरपासून जवळपास दररोज जे आहेत 80 ते 90 हजारापर्यंत साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत। वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे बाबांच्या सानिध्यात करावी म्हणून लाखो साई भक्त जे आहेत ते 31 डिसेंबरला बाबांच्या दर्शनासाठी येत असतात। यावर्षी जवळपास 2.5 ते 3 लाख भाविक जे आहेत 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दिवशी शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे। त्या दृष्टीने सर्व नियोजन जे आहे ते साईबाबा संस्थानने करण्यात आलेले आहेत। पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा जे आहेत भक्तांचं दर्शन सुलभ रीतीने व्हावं, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवळपास 1,500च्या दरम्यान अतिरिक्त पोलीससुद्धा जे आहेत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। भक्तांची राहण्याची व्यवस्था जी आहे संस्थांची स्वतःची व्यवस्था आहेत, परंतु अतिरिक्त राहण्यासाठीची सुद्धा जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। दर्शनानंतर बुंदी प्रसाद, लाडू प्रसाद, त्याचप्रमाणे प्रसादालयामध्ये भोजनाची व्यवस्था जी आहे प्रसाद घेण्यासाठीची सर्व तयारी जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे। या कालावधीमध्ये जे आहे ते वेगवेगळे बाबांच्या जीवनावर आधारित जे आहेत ते वेगवेगळी भजन त्याचप्रमाणे भक्तिगीतं जे आहेत ते सादर करण्यात येतील। वेगवेगळे कल्चरल प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर सर्व साई भक्तांना या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण या ठिकाणी यावं, बाबांचे दर्शन घ्यावे, बाबांचे आशीर्वाद आपण प्राप्त करावे। 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर साई भक्तांची गर्दी होणार असल्यामुळे साई मंदिर जे आहे रात्रभर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव,
धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.